उज्ज्वल करिअरची सुरुवात योग्य संस्थेच्या निवडीपासून होते। विदर्भातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा विश्वासार्ह ठेवा प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नॅक A+ नामांकन प्राप्त ऑटोनॉमस संस्था आणि 43 वर्षांची शैक्षणिक परंपरा। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक बीटेक, एमटेक, MBA आणि MCA अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांसारख्या मागणी असलेल्या शाखा। संस्थेचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड, 4357 प्लस कॅम्पस प्लेसमेंट्स, 32 लाख पर एनम पर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आणि 4 लाख पर एनम सरासरी पॅकेज। 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आजच भेट द्या प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। नांदगाव खंडेश्वरमध्ये पुराचे पाणी ओसरले। नुकसानग्रस्त भागाची आमदार प्रताप अडसड व जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्याकडून पाहणी। नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे। अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच अनेक घरांची पडझड झाल्याने नागरिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे। तालुक्यातील धामक परिसराची स्थानिक भाजप आमदार प्रताप अडसड आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी संयुक्त पाहणी केली। यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। प्रशासनाकडून शेती पिके आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी संबंधित यंत्रणांना नुकसानग्रस्त भागाचा सर्वेक्षण अहवाल तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले। शासनाच्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना मदत मिळेल असं आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलं। आमदार प्रताप अडसड यांनीही प्रशासनाने युद्ध पातळीवर मदत कार्य राबवावं आणि नुकसानग्रस्तांना तातडीचा दिलासा द्यावा अशी मागणी केली। दरम्यान पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले असून वीज तारा तुटल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक भागांचा वीज पुरवठा अद्याप देखील खंडित आहे। महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत असल्याची माहिती प्रशासनाने दिली। नाही, आपल्याकडे सध्या मेन जे धामणगाव रेल्वे जे आपले SD ऑफिस आहे त्याचे जे 3 तालुके आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला हा पावसाचा फटका आपल्याला बसलेला आहे। काल संध्याकाळपासूनच जोरदार पाऊस त्या ठिकाणी या पूर्ण तिन्ही तालुक्यांमध्ये पडत होता आणि त्यातल्या त्यात इथे नांदगाव खंडेश्वरमध्ये सर्वाधिक त्या ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे। आज आपण जिथे उभे आहोत धामक या गावी या परिसरामध्ये साधारणतः 200 ते 225-30 एवढा मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडला। आपण जिथे उभे आहे तिथे साधारणतः 10-15 फूट पाणी त्या ठिकाणी काल होतं। गावकऱ्यांनी अतिशय प्रसंगावधान राखून संध्याकाळपासूनच जे इथे नदी लगतचे जे घर आहेत ते खाली करण्यास सुरुवात केली होती आणि जे उंचवट्यावर आपली जे PHC आहे किंवा इतर जे घरं आहेत, समाज मंदिर आहे, तिथे गावकऱ्यांनी स्वतःच शिफ्ट होणं सुरुवात झालं होतं। त्यामुळं कुठल्याही प्रकारची जीवितहानी आपल्याला टाळण्यासाठी त्या ठिकाणी यश मिळाले आणि कुठल्याही प्राण्यांच्या जीविताचीही त्या ठिकाणी नुकसान नाही झालं। आता प्रशासनातर्फे आपण या तिन्ही तालुक्यांमध्ये आणि इतरही ठिकाणी जिथे जिथे आपल्याला आवश्यकता आहे ते आमची डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिलीफ फोर्सची टीम आहे त्या ठिकाणी पाठवत असतो। कालही मी जवळच्याच एका गावामध्ये इथे पाठवून पुलावर पाण्यामध्ये एका गाडीमध्ये जवळपास 10 लोक त्या ठिकाणी अडकले होते, त्यांचं रेस्क्यू आपण डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स जे DDRF आहे त्याच्या माध्यमातून केलं। तर अतिशय अलर्ट मोडवर सगळं प्रशासन आहे। आता जे नुकसान त्या ठिकाणी झाले, पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचे पण आम्ही पंचनामे करतोय। काही ठिकाणी जमीन खरडून गेली त्याचे पंचनामे करतोय। सोलारचं देखील नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं त्याचे पंचनामे करतोय आणि शासन निर्णयानुसार आम्ही निश्चित त्याच्यामध्ये मदत जी आहे ती तात्काळ करू। आणि या गावच्या पुनर्वसनासाठी पण जे आता आमदार महोदयांनी सांगितले की आता अंतिम टप्प्यात आहे, ते मोजणी झालेली आहे, तर याला सुद्धा आम्ही गती देऊन हा जो प्रश्न आहे या गावचा परमनंटली त्या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करू। अनेक जे पूल आहे ते शिकस्त हे आपण पाहिलं तर पूल वाहून गेला असं तर नाही आहे। पुलाच्या बाजूचा जो अप्रोच रोड आहे तिथे काही ठिकाणी केविंग जे म्हणतो आपण ते त्या ठिकाणी झालेली आहे, ती आम्ही तात्काळ दुरुस्त करून घेऊ। पाण्याचा एकंदरीत जसं आपल्याला मी सांगितलं की 200 ते 250 मिलीमीटर पाऊस कमी वेळात एक प्रकारचा ढगफुटी टाईप वातावरण झाल्यामुळं एक अतिशय जास्त पाऊस तिथे पडला आणि पाऊस तिथे पाणी साठल्यामुळे ते प्रेशरनी त्या ठिकाणी ते पूल आपला केविंग त्या ठिकाणी झालेला आहे, तर ते सुद्धा दुरुस्त आपण करूया। पण मेन जे एक जीवितहानी झालेली त्या ठिकाणी त्या व्यक्तीला गावकरी पण सांगत होते की पुलावरून पाणी आहे, तुम्ही प्रवास त्या ठिकाणी केला नाही पाहिजे। तर 2 व्हीलरवर त्यांनी ते गेले आणि त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। ते डेड बॉडी पण आपल्याला आता ती सापडलेली आहे।
आम्ही गावकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की जिथे जिथे असं पुलाची पाण्याची पातळी वाढते तिथे आम्ही आमचे स्थानिक तहसीलचे अधिकारी, तलाठी, कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी आम्ही उभे करतोय. तर कृपया आपण जे प्रशासनाला सहकार्य करावे, जे सूचनांचं आहे ते पालन करावं, जेणेकरून अशा प्रकारचे जीवितहानी आपल्याला टाळता येईल. सर, कालपासून नांदगाव खंडेश्वर मध्ये